नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 7 फेब्रुवारी 2024 आजचा पेपर टुडे पेपर ॲनालिसिस डिस्ट्रिक्ट कोर्ट टुडे पेपर. आपण याचे आज आलेले इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये. याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, MS वर्ड 2010 मध्ये F7 म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट प्रोग्राममध्ये जसे की मायक्रोसॉफ्ट वर्ड स्पेलिंग आणि व्याकरण तपासण्यासाठी आउटलुक F7 सामान्यतः वापरला जातो. प्रश्न दुसरा, MS वर्ड साठी F9 की काय वापरली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, F9 मायक्रोसॉफ्ट वर्ड दस्तऐवजी रिफ्रेश करते आणि आउटलुकमध्ये ईमेल पाठवते आणि प्राप्त करते. प्रश्न तिसरा, F7 की कशासाठी वापरली जाते? उत्तर आहे F7 फंक्शन की मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि इतर ऑफिस उत्पादनासारख्या मायक्रोसॉफ्ट प्रोग्राममध्ये स्पेल चेक आणि व्याकरण तपासण्यासाठी वापरली जाते. शिफ्ट प्लस F7 हायलाईट केल्यावर शब्दावर थिसॉरस चेक चालवते. प्रश्न चौथा, MS वर्डमध्ये F7 म्हणजे काय? उत्तर आहे F7 म्हणजे मायक्रोसॉफ्ट ॲपमध्ये स्पेल चेक आणि व्याकरण तपासण्यासाठी वापरला जातो. प्रश्न पाचवा, शॉर्टकट की A ते Z म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, Ctrl+A. प्रश्न सहावा, कंट्रोल F7 म्हणजे? उत्तर आहे Ctrl+F7 वर्कबुक विंडोवर मूव्ह कमांड करते तेव्हा ते मोठे केले जाते. प्रश्न सातवा, ऐरावत कॅम्प्युटर म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो, भारतातील सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटर. प्रश्न आठवा, ऐरावतचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे मित्रांनो, ऐरावतचे AI संशोधन, विश्लेषण आणि ज्ञान आत्मसात करणे. प्रश्न नववा, ऐरावतचा वेग किती आहे? उत्तर आहे 13,170 टेराफ्लॉप. प्रश्न दहावा, ऐरावत कोणी बांधला? उत्तर आहे नेटवेब तंत्रज्ञान. प्रश्न 11वा, वज्जीची राजधानी कोणत्या टप्प्यावर होती? उत्तर आहे मित्रांनो, वैशाली. प्रश्न 12, भारत खालीलपैकी कोणकोणत्या उन्हाळ्यात पडझडतो? उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम घाट. प्रश्न 13, कच्च्या आंब्यामध्ये आम्ल काय असते? उत्तर आहे टार्टारिक ॲसिड आम्ल. प्रश्न 14, कोणत्या ॲसिडमुळे आंबा आंबट होतो? उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. प्रश्न 15, कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात? उत्तर आहे 7. प्रश्न 16, कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक न्यायाधीश आहेत? उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय. प्रश्न 17, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती आहे? उत्तर आहे 5 वर्षाचा. प्रश्न 18, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून कसे हटवले जाऊ शकते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला संसदेच्या प्रत्येक सभागृहात संबोधी केल्यानंतर राष्ट्रपती आदेशाशिवाय त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्ये बहुमते आणि 2/3 कमी बहुमते पाठिंबा दिल्याशिवाय पदावरून हटविले जाऊ शकत नाही. उपस्थित
सदस्यांनी मतदान केले आणि अध्यक्षांना सादर केले? प्रश्न 19. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? उत्तर आहे भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 20. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे नाव काय आहे? उत्तर आहे धनंजय चंद्रचूड.